नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जेही आपलं एमएसटी सीईटीचं लेटेस्ट अपडेट आहे, ते अपडेट म्हणजे आपल्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊ आणि रजिस्ट्रेशन मध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना कुठल्या प्रोसेस ऑनलाईन करायच्या आहेत, कुठल्या ऑफलाईन करायच्या आहेत, एक्झॅक्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी असणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी असणार आहे आणि जे आपले कॅप राउंड प्रोसेस आहे हे आपली केव्हापासून सुरू होणार आहे याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया, जेणेकरून विद्यार्थ्यांना लाईव्ह सेशन नंतर जर थोडंसं काही कन्फ्युजन असतील तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाले पाहिजे. मेन जेही आपला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोडिंग हे आपलं एकत्रितरित्या चालते. म्हणजेच तुम्हाला फर्स्ट स्टेप मध्ये तुमचा पर्सनल डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, अकॅडमिक डिटेल्स या सर्व फिल करायचे आहेत आणि फिल झाल्यानंतर याचे डॉक्युमेंटेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी एकंदरीत सीईटी सेलने जो वेळ दिला आहे हा वेळ आहे 2 तारखेपासून 12 तारखेपर्यंत. ठीक आहे, या 2 तारखेपासून 12 तारखेमध्ये फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोडिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. ठीक आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला 2 टाइप मध्ये आपल्याला घेता येते. ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल नाहीये फिजिकली जाऊन या ठिकाणी व्हेरिफिकेशन करणं, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वे मध्ये आपलं व्हेरिफिकेशन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे असे विद्यार्थी या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन करू शकतात. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, जे विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग साठी जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजचा डे आपला निघून गेला आहे. उद्यापासून रजिस्ट्रेशनला सुरुवात आहे, पण माझी विनंती आहे उद्यापेक्षा आपण परवाला जर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असाल तर आपल्याला वेबसाईट मध्ये कुठलेच ग्लिच किंवा काही या ठिकाणी अपडेट जे करत असतात सीईटी सेल याची काय अडचण येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडासा वेळ घ्या, कारण आपल्याला जवळपास रजिस्ट्रेशनसाठी 10 दिवसाचा कालावधी दिला. हा खूप जास्त मोठा कालावधी आहे आणि यावरती आपण पाहू शकतो की डॉलर मार्क आहे, म्हणजे काय डेफिनेटली या डेट एक्सटेंड होणार आहेतच. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन 2 तारखेपासून 12 तारखेपर्यंत आहे आणि रजिस्ट्रेशनच्या नंतर व्हेरिफिकेशन 3 तारखेपासून 13 तारखेपर्यंत आपल्याला देण्यात आलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे. नेक्स्ट या शेड्यूल मध्ये आपल्याला निदर्शनात येईल की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय एकंदरीत ते मी सांगून देईल. ज्याही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे, डॉक्युमेंट अपलोडिंग सक्सेसफुल आहे आणि आपलं ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्हेरिफिकेशन झालं आहे, त्याच विद्यार्थ्याचं नाव या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि याच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला या वर्षी नंबर ऑफ कॅन्डिडेट किती इंजिनिअरिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करत आहेत याबद्दल माहिती मिळेल आणि यामध्येच आपल्याला आपला स्टेट रँक, ऑल इंडिया रँक, कॅटेगरी मधून अप्लाय केला असेल कॅटेगरी रँक, टीएफडब्ल्यूएस अप्लाय केला असेल तर टीएफडब्ल्यूएस रँक, अशा सर्व रँक या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होणार आहे. इन केस बऱ्याच वेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आम्ही असं पाहतो की काही विद्यार्थी ओपन कॅटेगरी मध्ये असतात पण फॉर्म भरतात कॅटेगरी मधनं, अशी काही चूक झाली दुरुस्त करता येईल. बरेच असे विद्यार्थी असतात कॅटेगरी मधून अप्लाय करतात पण काही डॉक्युमेंट्स लाईक दॅट नॉन क्रिमिनल भेटत नाही वेळेवर अथवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मध्ये अडचण असतात, तर असेही आपल्याला या ठिकाणी मिळत नसतील तर आपल्याला ओपन टू कॅटेगरी आणि कॅटेगरी टू ओपन सुद्धा आपल्याला या ठिकाणी करेक्शन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला डेफिनेटली करता येणार आहे. नेक्स्ट यामध्ये आणि हे जे करेक्शन करायचं याच्यासाठी आपलं 16, 17, 18 असे 3 दिवसाचा या ठिकाणी टाइम पिरियड आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे आपलं फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट हे आपली 20 तारखेला या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, जेही या ठिकाणी चेंजेस आहेत ते सर्व कंप्लीट झाल्यानंतर आपला फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी येणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट म्हणजे आपला या वर्षीचा तो पर्टिक्युलर फिक्स झालेला या ठिकाणी रँक असणार आहे. तर एकंदरीत शेड्यूल बद्दल माहिती दिली आणि काय या ठिकाणी आपल्याला करायचं याबद्दल सुद्धा माहिती दिली. आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की चॉईस फिलिंग केव्हा करायचे. लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांनी जोसा काउन्सिलिंग सुद्धा केली आहे. जोसामध्ये रजिस्ट्रेशन आपलं फर्स्ट स्टेप मध्ये आणि चॉईस फिलिंग सुद्धा या ठिकाणी फर्स्ट स्टेप मध्ये कंप्लीट होती, पण इंजिनिअरिंग मध्ये सीईटी सेल अंतर्गत आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोडिंग अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एवढाच पार्ट आपल्याला हा 20 तारखेपर्यंत आहे आणि 20 तारखेच्या नंतर आपल्याला कॅप राऊंड म्हणजेच कॉलेजचे सिक्वेन्स ऍज पर युअर मार्क
कुठल्या ब्रांचला प्राधान्य द्यायचं, कुठली ब्रांच निवड करायची त्याचं सिलेक्शन आपल्याला हे 20 तारखेनंतर करायचं आहे. या अंतर्गत काही अडचणी असतील विद्यार्थी कमेंट्स मध्ये विचारा. जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगसाठी जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्टली कॉल करून आपल्याला विचारा, जे की तुमचे पूर्ण डाउट्स आपण